The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि अयसावमलं समुत्थितं तदुत्थाय तमेव खादति एवं अति दोनचारिणं सानिकम्मानि नयन्ति दुःखति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आज 15 मार्च 2026 रोजी संपन्न होत असताना या धम्म परिषदेचे अध्यक्ष आमचे गुरुजी पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्तवीर मुळावा, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भिक्षू संघ, त्याचबरोबर धम्म परिषदेला उपस्थित असलेले पूज्य भिक्षू संघ, त्याचबरोबर संपूर्ण आयोजक मंडळी, आपल्या देगलूर शहर आणि परिसरातील धम्मदेसनेला श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आमच्या माहितीस्तव पहिल्यांदाच आम्ही या देगलूर मध्ये आलेलो आहोत आणि देगलूर मध्ये येऊन तुम्हा सर्वांना पाहून हे एवढं मोठं नियोजन केलं, एवढी मोठी जय्यत तयारी केली आहे आणि त्यामुळे बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी ही एक मोठी जमेची बाजू आहे। तेव्हा सर्वांचं मी अभिनंदन आणि कौतुक करेल। पहाटे पासून आम्ही इथे येऊन बसलो आहे। आम्हाला वाटलं बा आम्ही उद्घाटक आहो, आमचा नंबर आता लागेल मग लागेल। पाहता पाहता सायंकाळ आणि रात्रही झाली। भंतेजी पण आमचे धम्मसेवक भंतेजी 83 वर्षाचं वय आहे। पूजनीय भंतेजींचं गुडघ्यांचा त्रास होतो आहे, परंतु तरी सुद्धा सकाळी 6 पासून निघून इथे आतापर्यंत, म्हणजे आता बघा घड्याळात वाजलेत 6:45 सायंकाळचे, तर 13 तास झाले बघा ते बसून आहेत। गाडीतही बसून, इथे आल्यानंतरही बसून, आणि ते अत्यंत विद्वान आहेत आणि आम्हा भिक्षू संघाची धम्मदेसना ऐकण्यासाठी त्यांना बसावं लागतं इथे। भंतेजी म्हणाले आता आणि वारंवार म्हणत होते की तुम्ही बोला आणि आम्ही फक्त आशीर्वाद देतो, परंतु तसं नाही आहे।
भंतेजी आमचे गुरुजी मार्गदर्शक आहेत, त्यांच्यामुळेच आम्हाला हे भिक्खू जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. आम्ही मुळाव्याला शाळेमध्ये होतो. भंतेजींची शाळा आहे, सम्यक दृष्टी सद्धम्म विद्यालय आहे, मिलिंद महाविद्यालय आहे आणि त्या मुळाव्यातूनच आम्ही बाहेर पडलो. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये सुद्धा आम्ही शिक्षण घेत असताना मुळाव्यातूनच प्रेरणा घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही धम्म प्रचारासाठी आम्हाला जाण्याचा योग येतो. तेव्हा इथे आलो. भगवान बुद्धांनी ही गाथा म्हणालेली आहे. भगवान बुद्ध आता मी तुम्हाला म्हणून दाखवली, तुम्ही ऐकली असेल, पाली भाषेतील गाथा आहे. तुम्ही कधी ऐकली असेल माहित नाही, त्याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. भगवान म्हणतात या गाथेमध्ये, लोखंडापासून उत्पन्न होणारा, लक्षपूर्वक ऐका, लोखंड समजते ना, लोखंडापासून उत्पन्न होणारा जंग, लोखंडापासून उत्पन्न होणारा जंग जसा त्या लोखंडालाच खाऊन टाकतो, लोखंडापासून उत्पन्न होणारा जंग जसा त्या लोखंडालाच खाऊन टाकतो, अगदी त्याचप्रमाणे मनुष्याचे स्वतःचेच दुष्कर्म अर्थात अकुशल कर्म, पाप कर्म त्या मनुष्याचा नाश केल्याशिवाय राहत नाहीत. ही बुद्धाची वाणी आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आज समाजाचा आपण जेव्हा विचार करतोय, समाजाकडे जेव्हा पाहतोय, तेव्हा आम्ही पहिल्यांदाच आलो. धम्माच्या संदर्भामध्ये, अध्यात्माच्या संदर्भामध्ये, कुशल कर्माच्या संदर्भामध्ये, धम्मदेशना श्रवण करण्याच्या संदर्भामध्ये इकडे उदासीनता आहे की काय असं कधी कधी वाटतं. पण त्याला तुम्हीच जबाबदार आहात असं नाहीये. आमचे पूजनीय भंतेजी बरोबर जेव्हा चर्चा होते तेव्हा भंतेजी पण सांगतात की धम्म रासासाठी जबाबदार जर कोण असेल तर त्यामध्ये पहिले आहेत भिक्खू, दुसरे भिक्खुनी, तिसरे उपासक आणि चौथे उपासिका. तर असं म्हणू शकत नाही यापैकी कोणीतरी एकच आहे, परंतु ही चारही धम्मरथाची चाके आहेत असं आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय. मी हा धम्माचा रथ इथपर्यंत आणलाय, यापुढे त्याचं सारथ्य तुम्हाला करायचं आहे. जर धम्माचा रथ पुढे घेऊन जाता आलं नाही तर त्याला जाग्यावर तरी ठेवा, पण मागे आणण्याचं काम करू नका. कुणाचं वचन आहे हे? महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वचन आहे. वामन दादांनी त्यांच्या गाण्यातून हे मांडलं, माझ्या तला भीम मीच केला उणा, दोष देऊ कुणा. आज परिस्थिती अशी आहे, खरोखर आपण ज्यांना शिव्या घालतो, ज्यांना दोष देतो, ज्यांना नाव ठेवतो, ज्यांच्या धार्मिकतेबद्दल, त्यांच्या श्रद्धेबद्दल त्रुट्या काढतो, आज तुम्ही त्यांच्याकडे पहा, त्यांना नाव ठेवून भागणार नाही. ते लोक त्यांच्या धर्म परंपरेचा सन्मान करतात, आपापल्या धार्मिकता पाळतात, त्यांचे व्रत वैकल्य पाळतात. आणि आपल्याकडे जर पाहिलं तर आपल्याकडे वातावरण फार वाईट आहे, गंभीर आहे. मी नेहमी सांगत असतो, जयंतीला एवढ्या मोठ्या संख्येने जमा होणारा समाज, अलीकडच्या काळात भीमा कोरेगावला एवढ्या मोठ्या संख्येने जमा होणारा समाज, 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर जमा होणारा एवढ्या मोठ्या संख्येने समाज, दीक्षाभूमीवर विजयादशमीला एवढ्या मोठ्या संख्येने जमा होणारा समाज, त्यांचं धार्मिक जर सिंहावलोकन केलं, सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतील सिंहावलोकन केलं, तर आज एक ना धड भाराभर चिंध्या अशीच परिस्थिती आहे बघा. आणि त्यामुळे इतरांना दोष देऊन चालणार नाही. आपण दोषी आहोत, आपला दोष आपण तपासला पाहिजे. मग ते भिक्खू असोत, भिक्खुनी असोत, उपासक असोत की उपासिका असोत, दुसऱ्याला दोष देऊन आपलं काही भागणार नाही किंवा भलं होणार नाही. आणि म्हणून आमच्या सूरजने किंवा वाघमारे परिवार कोणी आम्हाला वारंवार कॉल केले इकडे येण्यासाठी, आणि इकडे आम्ही आलो. आता बसल्या बसल्या मी विचार करत होतो, पहिली गोष्ट तर तुमचं अभिनंदन यासाठी करेल की प्रास्ताविक करताना बाबांनी सांगितलं की समाजामध्ये आम्ही ही धम्म परिषद जी घडवून आणली आहे ही पहिलीच धम्म परिषद आहे. मी आपणास सूचित करेल की पहिली आणि शेवटची होता कामा नये. कारण तुम्ही बोलून दाखवलाय की इतरांसमोर हात न पसरवता समाजाने समाजाच्या स्वेच्छादानातून ही धम्म परिषद तुम्ही निर्माण केली आहे, उभी केली आहे, आयोजित केली आहे. त्यामुळे ही स्वाभिमानी धम्म परिषद आहे, यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो. कारण समाजामध्ये आम्ही अनेक ठिकाणी जातो,
भंतेजी कडून आम्हाला हे परिवर्तनाचं बाळकडू मिळालेलं आहे. अनेक ठिकाणी असं आहे की राजकारण्यांना बोलवा, याला बोलवा, त्याला बोलवा, त्याच्याकडे पावत्या घेऊन जा, त्याला विनवणी करा, पाया पडा. तुम्ही काही देता का? देता का? असं होते समाजामध्ये. पण तुम्ही नाही तसे बापा, तुम्ही लय चांगले आहे देगलूरकर, कारण तुम्ही स्वाभिमानाची धम्मपरिषद केली आहे, कोणासमोर हात पसरवले नाही. कारण बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवला आपल्याला. काय शिकवला? एक काळ होता एकीकडे कुत्र्याला किंमत होती, म्हशींना किंमत होती, पण माणसांना किंमत होती का? आपल्या नव्हती किंमत. पण बाबासाहेबांनी आपल्यामध्ये स्वाभिमान शिकवला आणि त्यामुळे आज काही लोक तयार होत आहे. म्हणून काही ठिकाणी कार्यक्रमाला जेव्हा जातो तर तेव्हा 2-3 घंटे तर स्वागत समारंभ चालते, आणि तो यासाठी का त्या बिचाऱ्यांनी काय काय दिलेलं असते. मग त्याचा उदो उदो करा, त्याचा गवगवा करा, आणि त्याला झेलत बसा, इथं बसता का तिथं बसता का, पाण्याची बॉटल देऊ का, पंचरंगी पट्टी तुमच्या गळ्यात टाकू का, अजून फुलाचा गुच्छ आणून देऊ का, जेवले का, बसले का, उठले का. बस लाचारीच लाचारी तिथे येते. जिथे लाचारी येते तिथे बाबासाहेब नसतात. जिथे स्वाभिमान असतो तिथेच बाबासाहेब असतात. जिथे धम्माचं शुद्ध आचरण असते तिथे बाबासाहेब बुद्ध असतात. आणि म्हणून बघा, आता मी बसलो होतो तर बाबासाहेबांचे काही विचार समाजाला अत्यंत प्रेरणा देणारे वाचताना माझ्या लक्षात आले. मी तुम्हाला ते वाचून दाखवेल आणि नंतर तुम्हाला थोडस मी प्रवचन देईल. बाबासाहेब काय म्हणतात बघा. आता खरं तर जयंतीचा पिरियड आहे. तुमच्याकडे कसं वातावरण आहे मला काही माहित नाही, परंतु समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा मान पान, नाव, प्रतिष्ठा आम्हाला विचारलं नाही वगैरे वगैरे, त्याच्यामुळे नाक मुरडणं आणि मग घरीच बसणं. मला जर विचारत नाही तर मी येत नाही, माझं जर नाव घेत नाही तर मी येत नाही, माझं जर नाव टाकत नाही पॉम्पलेटवर तर मी येत नाही. अहो तुम्ही आजूबाजूला पाहता लोक कशी धार्मिकता पाळतात. ज्यांना तुम्ही नाव ठेवता त्यांना कोणी बोलवो न बोलवो, त्यांच्या प्रत्येक धार्मिक ठिकाणी ते गर्दीच गर्दी करतात. बघा तुम्ही मुस्लिमांकडे बघा, आपण नाव ठेवत नाही. आता त्यांचा तो महिना सुरू आहे, कोणीतरी त्यांना बोलवत असेल का, येता का म्हणून? पण तरी सुद्धा किती मोठ्या संख्येने जातात ते. तुमच्या देगलूरमध्ये पण ते असतील लोक, असतील की नाही? देगलूरमध्ये तुम्ही पाहत असाल की त्यांचे दुकानं उघडे ठेवून नमाज अदा करण्यासाठी जातात का नाही? हिंदू बांधवांकडे पहा, त्यांचे धार्मिक स्थळ असतील तिथे कोणी बोलवत नाही. विशेष म्हणजे स्त्रिया तर जातातच जातात, पण त्यांचे पुरुषही सकाळी उठल्यावरही जातात आणि सायंकाळीही जातात. आपली पूजा अर्चा जी काही धार्मिक त्यांचे भाग आहेत ते करत असतात. ख्रिश्चनांकडे पहा, दर रविवारी ते चर्च मध्ये जातात म्हणजे जातात. इकडे नांदेडला गुरुद्वारा आहे नाही का? अमृतसर वरून लोक येतात. अमृतसर कुठे? पंजाब मध्ये. रोजच्या रोज तुम्ही पाहत असाल या देगलूरने. आता येताना आम्ही पाहिलं रस्त्यामध्ये त्यांची ती कमान वगैरे लावली, त्यांचे ते धर्मशाळा, राहण्याचे ठिकाणं वगैरे जागोजाग असतात. तिथे बिलकुल कुठल्याही प्रकारचा मीपणा, मी केलंय, मला बोलवा, मला मानपान द्या असं आहे का? मुंबईमध्ये राहत असताना मुलुंडला बघा, एक पंजाबी आमदार होते. या गुरुद्वाऱ्याचे नांदेडच्या ते अध्यक्ष होते. काय? तारासिंग. ते मरण पावले बघा. तर आम्ही मुंबईला राहत असताना मुलुंडला त्यांची आमची भेट झाली. जे चर्चा केली ते विचारत होते, भंतेजी आप कहाँ पर रहते हो? त्यांनाही मी विचारलं की आपका जो नांदेड़ में गुरुद्वारा है बहुत अच्छा है वगैरह वगैरह. तर ते मला म्हणाले, भंतेजी मैं अध्यक्ष था उस गुरुद्वारे का. तर त्यांना ती गुरुता गद्दी नावाचा एक प्रोग्राम झाला होता मागे, तुम्हाला माहित असेल. ते गुरुता गद्दी प्रोग्राम झाला तर त्यांना मी विचारलं, मला तेव्हा पेपरमध्ये बातम्या येत होत्या, ट्रकच्या ट्रक भरून येत होते म्हणे साखरेचे, तुपाचे, गुळाचे पदार्थ वगैरे, काय काय, ज्वारी, तांदूळ, गहू. तर मी त्यांना तेव्हा विचारत होतो की तुम्हारे में दान का कैसा रहता है, डोनेशन. जसं प्रत्येक गोष्ट आपल्याकडे दानाशिवाय होत नाही, कोणाकडे दानाशिवाय होत नाही, तर दानाचं सिस्टम कसं आहे? तर ते म्हणाले, भंतेजी हमारे लोग बहुत अच्छे. म्हणा कसं काय? तर जितने भी टरका लॉरिया भर भर के आ रहे थे ना, तो उसमें ऐसी पर्ची भी कोई नहीं डालता था की हे हमारे तरफ से है. मतलब त्याच्यात नाव गाव काहीच नसायचं, फक्त ट्रक यायचा आणि खाली व्हायचा. मग तो साखरेचा असो का तुपाचा असो का अजून तांदळाचा असो की कशाचाही असो, एवढी दानत आहे आमच्या लोकांमध्ये. म्हणून त्या गुरुद्वाऱ्याला पण सोनं लावलेलं आहे. कुठं पाटी बिटी वाचली का तुम्ही? आपल्याकडे 100 रुपये दिले असतात आणि हिशोब विचारते 1000चा.
हे असं होते बघा, तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही, आणि त्यातल्या त्यात नाव घेतलं नाही तर मग तर काहीच खरं नाही बघा. त्या पॉम्पलेटवर जर नाव गाव टाकलं नाही, मग त्यांचं नाव असो का विहाराचं नाव असो का कोणाचं मंडळाचं नाव असो, जर नाव नसेल तर लोक बघा काम करण्याला सुद्धा मागे पुढे पाहतात. ही जी कीड लागलेली आहे समाजाला, मी तुम्हाला आता म्हणालो भगवंताच्या वचनाचा दाखला देत असताना, जसं लोखंडातूनच उत्पन्न होऊन लोखंडापासूनच उत्पन्न झालेला जंग जसा त्या लोखंडालाच खाऊन टाकतो, अगदी त्याचप्रमाणे ज्या मनुष्याच्या चित्तामध्ये मनामध्ये अवगुण अकुशल कर्म निर्माण होतात ते त्यांना खाऊन टाकतात. आपल्या समाजातही असंच झालेलं आहे बघा. मग ते भिक्खूंच्या बाबतीतलं असो वातावरण, भिक्खुणींच्या बाबतीतलं असो का उपासक उपासिकांच्या बाबतीतलं वातावरण असो, सगळीकडे नाव गाव मीपणा अहंकार संघटनेचा किंवा वेगवेगळ्या प्रकारचा ऍटिट्यूड जो आहे हा समाजाच्या नाशाचं कारण बनत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाबासाहेब एक होते, आपले पूर्वज होते, त्यांच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या हाकेला त्यांनी ओ दिला आणि सगळं काही सोडलं बघा. आज शिकला सवरलेला वर्ग आहे, परंतु अपेक्षा ठेवून जीवन जगतोय, वाकायला झुकायला तयार नाहीये, बाबाने सांगितलं द्यायला तयार नाहीये. तसं पाहिलं तर सगळं काही कोणाची देण आहे? कोणाची देण आहे? ही बाबासाहेबांचीच देण आहे. आपल्याकडे जे जे म्हणून काही आहे, बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला, संविधानात्मक तरतुदी बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या. आज काय कोट नोकरी शिक्षण बंगला गाडी मोटर हे सगळं काही बाबासाहेबांनी दिलंय. बाबासाहेबांनी तर भरभरून दिले हो, पण मग आपण काय देतोय बाबासाहेबांच्या समाजाला, ह्याचं पण सिंहावलोकन होणं, तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून दुसऱ्याच लोकांना बेमान झाले म्हणण्यात काही अर्थ नाही. खरे बेमान तर आपणच आहे. कोण आहे खरे बेमान? तर आपणच आहे. आणि म्हणून तुम्हाला बाबासाहेबांचं एक कोट 2-3 ठिकाणचं आहे, मिक्सअप करून ते सांगतो. बाबासाहेब काय म्हणतात माणसाच्या जीवनाबद्दल बघा, म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रेरणा मिळेल. हे नक्कीच ऐकून बाबासाहेबांचे शब्द आहेत. बाबासाहेब म्हणाले, माणूस जगतो शिक्षण घेतो. बघा, माणूस जगतो शिक्षण घेतो, पैसे कमावतो, खातो आणि मरतो. काय म्हणतोय? माणूस जगतो शिक्षण घेतो, पैसे कमावतो, खातो आणि मरतो. जीवन जगतो कमवायसाठी. जीवन कशासाठी जगतो? जीवन जगतो कमावण्यासाठी, कमावतो खाण्यासाठी आणि खातो जगण्यासाठी, तरी शेवटी मरावंच लागतं. काय म्हणतात बाबासाहेब? समजते तुम्हाला भाषा आमची? बाबासाहेब म्हणतात जीवन जगतो कमावण्यासाठी, कमावतो खाण्यासाठी आणि खातो जगण्यासाठी, तरी शेवटी मरतोच. पण नुसतं मरायच्या भीतीने खात असाल, आपल्या समाजाला उद्देशून काय म्हणतात बाबासाहेब बघा, नुसतं मरायच्या भीतीने खात असाल तर आताच मरा, म्हणजे त्रास पण होणार नाही आणि मेहनत पण वाचेल. मरायचं तर सर्वांनाच एक दिवस आहे. की माणूस जगतो शिक्षण घेतो, पैसे कमावतो, खातो आणि मरतो. जीवन जगतो कमवण्यासाठी, कमावतो खाण्यासाठी आणि खातो जगण्यासाठी, तरी शेवटी त्याला मरावंच लागतं. पण नुसतं मरायच्या भीतीने खात असाल तर आताच मरा, म्हणजे त्रास पण होणार नाही आणि मेहनत पण वाचेल. मरायचं तर सर्वांनाच एक दिवस आहे. या पलीकडे बाबासाहेब म्हणाले, जगायचं असेल तर आपल्या परिवारासोबत समाजासाठी पण जगा. जीवन जगायचा एक उद्देश बनवा. तुम्ही जे जगता, शिक्षण घेता, पैसे कमावता, मोठे होता, मोठ्या हुद्द्यावर पोहोचता, त्याचा उपयोग फक्त स्वतः पुरता करू नका, तर गुलामीच्या जंजिरामध्ये जकडलेल्या या समाजाला त्यातून मुक्त करण्यासाठी लढा द्या. आपला स्वतःचा मूलबाळ पालन पोषण तर एक जनावर सुद्धा करते, पण माझ्या नजरेत तोच खरा माणूस आहे जो आपल्या परिवाराबरोबर समाजाची सुद्धा चिंता करतो आणि समाजासाठी सुद्धा आपलं जीवन खर्ची घालतो. कोणाचं वचन आहे? आपल्या बाबासाहेबांचं. आणि म्हणून बाल्याची माय, बाल्याची बायको आणि बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत आणि समाज गेला म्हणते चुलीत, अशी जर मानसिकता असेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून ही धम्माच्या प्रचाराची जबाबदारी बाबासाहेबांनी धम्मरथाच्या 4ही चाकांवरती दिलेली आहे. आणि त्यामुळे रुसणं फुगणं मान पान याच्यामध्ये जर आपण अडकलो
तर आपल्या एवढं अभागी आणि आपल्या एवढं अज्ञानी या जगात दुसरं कोणी असू शकत नाही. कारण हे बुद्ध शासन सुरू आहे आणि या बुद्ध शासनात आपला जन्म झाला. जर असं व्हायला नको की आपलं जीवन वाया गेलं, एक दिवस बटन दबलं की आपण गेलो. तसं तर भगवंताने सांगितलं 4 प्रकारचे मनुष्य आहेत या जगामध्ये. किती प्रकारचे? 4 प्रकारचे मनुष्य आहेत. काही लोक अंधारातून अंधाराकडे वाटचाल करणारे आहेत. कुठून? अंधारातून अंधाराकडे वाटचाल करतात. भगवंतानं अध्यात्माच्या दृष्टीने सांगितलं आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही सांगितलं. तसं तर अंधाराकडून अंधाराकडे जाणारे कोण? तर भगवान बुद्ध म्हणाले काही लोक इथं जन्माला येतात आणि जन्माला आल्यानंतर त्यांच्याकडे श्रीमंती नसते, गरीब असतात, दारिद्र्यात जीवन जगतात, त्यांचे नातेवाईकही गरीब असतात, परंतु ते धार्मिकही नसतात. दानाचं महत्व नसते, शील पालनाचं महत्व नसते आणि ध्यानाचंही त्यांना गंध नसतो. कधी विहारात जात नाहीत, कधी अशा धार्मिक कार्यक्रमात येत नाहीत आणि बस असंच जीवन जगतात आणि मरतात. असा एक वर्ग आहे. त्यांना भगवान बुद्ध म्हणाले अंधाराकडून अंधाराकडे जाणारे लोक आहेत. म्हणजे आता वर्तमानातही अंधारातच आहेत सर्व दृष्टीने आणि भविष्यातही ते अंधारातच जातात. म्हणजे आताही दुर्गतीमध्ये आहेत आणि भविष्यातही दुर्गतीला जाणार आहेत. हा पहिला वर्ग सांगितला. दुसरा वर्ग एक भगवंताने सांगितला. इथे काही लोक जसे आपल्यासारखे, आपल्यातल्या काही लोकांसारखे प्रकाशाकडून अंधाराकडे वाटचाल करत असतात. प्रकाशाकडून अंधाराकडे. आता बाबासाहेबांनी प्रकाश आणला आपल्या जीवनामध्ये. कोणी प्रकाश आणला? बाबासाहेबांनी प्रकाश आणला की नाही? मालामाल झालो, गाडी घोडी सगळं शिक्षण वगैरे बाबासाहेबांनी दिलं, संविधानात्मक तरतुदी दिल्या, हक्क अधिकार दिले. पाण्यासाठी वन भटकावं लागायचं की नाही? ओंजळीतून पाणी प्यावं लागायचं, पाणी वाढगं माय म्हणावं लागायचं की नाही लोकांना? पण आज आपल्या लोकांच्या पाण्याच्या बिस्लरीच्या बॉटलच्या कंपन्या आहेत का नाही? बिलकुल. बघा सगळ्या ठिकाणी श्रीमंती वाढली आहे. परंतु भगवान बुद्ध म्हणाले असा श्रीमंत वर्ग जो आहे तो भौतिक दृष्ट्या श्रीमंत असतो आता, म्हणजे प्रकाशात आहे, पण आध्यात्मिक जीवनाचा जो प्रकाश आहे तो त्यांच्याकडे नसतो. जसं मला पहा आणि फुलं वाह, असे काही लोक आहे बघा. त्यांनी बाबांनी सांगितले प्रास्ताविकेत माड्या 2-3 मजल्याच्या आणि घरी गेलं बा परिषद आहे आपल्या देगलूर मध्ये, काय देता येईल का तुम्हाला? तर हे म्हणते वर्गणी आमची पगारच झाली नाही म्हणते. आता बिना पगार झाली नसेल तर मग घरदार कसं चालते? हा दिले म्हणते, म्हणजे यांना भांडून दिले म्हणतात. काहींची गोष्ट बघा खरंच देत नाहीत, म्हणजे इथल्या देगलूरचीच गोष्ट करत नाही, पण काही ठिकाणी खरंच आध्यात्मिक जीवन जगत नाही. त्यांचे मुलं बाळही विहारात येत नाहीत, ते विहारात येत नाही, त्यांना धार्मिकतेचा गंधही नसतो बिलकुल. भीमके लगते जिगर, जसे अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उदरच भटकतात ते. आणि त्यामुळे हा जो वर्ग आहे प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा वर्ग आहे. भगवान बुद्धाने सांगितलं आता वर्तमानात ते प्रकाशात असतात खरे, पण कर्म कोणते चांगले करत नाहीत, दान पुण्य करत नाहीत, शील पालन करत नाहीत, ध्यान करत नाहीत आणि त्याचा परिणाम स्वरूप आध्यात्मिक जीवन त्यांच्याकडे नसल्या कारणाने त्या पैशाच्या मुळे अहंकार वाढतो, व्यसनाधीनता वाढते, मुलं वाया जातात, धार्मिकतेचा टच नसल्या कारणाने. शील सदाचाराचं जीवन मायबापच जगत नसतील तर पैसाच माणसाला सर्व प्रकारचं सुख देईल काय? देतो काय? पैसा तर तसं पाहिलं तर प्रत्येकाला पचवता येत नसतो बघा. पैसा अशी चीज आहे, धन संपत्ती अशी चीज आहे की ती प्रत्येकालाच पचवता येत नाही बघा. काही लोक धन दौलत असताना किंवा श्रीमंती असताना, नोकरी वगैरे असताना सुद्धा साधेपणाचं विनम्रतापूर्वक जीवन जगतात, संयमशील जीवन जगतात. पण काही लोक बघा थोडस कधी काही आलं आपल्याकडे इथे सगळं भान, देह भान विसरून जाते बघा. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं हा दुसरा वर्ग प्रकाशाकडून अंधाराकडे वाटचाल करत असतात. इकडे बघा निजामाचं राज्य होतं का नाही? निजामाचं राज्य होतं इथे. एक काळ होता निजाम शासक होता. निजाम शासक होता, तो राज्य करणारा होता. आज आहे का? भगवंताचं वचन आहे जग परिवर्तनशील आहे. जग कसं आहे? परिवर्तनशील आहे. जसे कालचे आपण कंगाल लोक होतो, कवडीची किंमत नव्हती, आज मालामाल झालो का नाही?
पण होऊ शकते आज जे मालामाल झाल्यावर धार्मिक नसतील, सिलवान नसतील, दानी नसतील, ध्यानी नसतील, त्यांची धन दौलत ते नको त्या ठिकाणी जर वाया घालवतील तर उद्या ते कंगाल होतील की नाही? होतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण जग हे परिवर्तनशील आहे. निजामाचा दाखला तुम्हाला यासाठी म्हणून दिला की त्याचं खरंच राज्य होतं या पूर्ण मराठवाडा प्रांतात. औरंगाबाद पासून, औरंगाबादच्या पलीकडून इथपर्यंत हैदराबाद पर्यंत निजामाचं शासक होतं. हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असतो बघा, म्हणजे निजामाच्या ताब्यातून तो मुक्ती संग्राम करून मुक्त करून घेतला मराठवाडा. आणि त्याच्यामुळं आपल्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की गर्वाने अहंकाराने धन दौलत आली म्हणून फुगून फुटून जाता कामा नये. कारण हे जे जे म्हणून आपल्याकडे आहे ते बाबासाहेबांचं आहे. आणि त्या बाबासाहेबांनी आपल्याला तुम्ही धम्माचे देयकरी झाले पाहिजे. आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी तुमचं धन दौलत तुम्ही खर्ची घातली पाहिजे. हे बाबासाहेबांचं वचन आहे बघा. आणि त्यामुळे आपल्या लोकांनी हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा वर्ग जो आहे तो आपल्या समाजातला जास्त आहे असं मी म्हणेल. तिसरा एक वर्ग सांगितला भगवंताने, तो जो वर्ग आहे तो वर्ग आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा. आणि इथे बसलेले जेवढे आहेत असं मी समजतो हा जो वर्ग आहे तो अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा आहे. कारण तुम्ही मालामाल तर आहेच आहे, परंतु मालामाल असण्याबरोबर तुम्ही धार्मिक आहात. सकाळपासून मी पाहतोय काही चेहरे तुमच्यातले की ते बिलकुल गेलेले नाहीये बघा. बसून आहे तिथे, प्रवचन ऐकायचंय आपल्याला, भंतीजींचं प्रवचन ऐकायचं आहे, बुद्धाची वाणी आपल्याला ऐकायची आहे. आणि म्हणून तुम्ही बसलात इथे, तर ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तिसरा जो प्रकार आहे अंधाराकडून प्रकाशाकडे आहे. कारण जरी आपण गरीब असलो, दारिद्र्यात खितपत पडलेलो असलो, तरी मात्र धार्मिकता ही आपल्याला उंचीकडे घेऊन जाऊ शकते. म्हणजे चढता आलेख आपल्याकडे येऊ शकतो. आणि त्यामुळे हा तिसरा वर्ग सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आणि सर्वोत्तम वर्ग कोणता हे जेव्हा आपल्या भगवंताला विचारलं तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, चौथा वर्ग प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा आहे. म्हणजे तो विचार करतो की आम्हाला जे काही मिळालं हे धन दौलत वगैरे वगैरे, मान सन्मान, हे आमच्या पूर्वकर्मामुळे म्हणा किंवा महामानवाच्या त्यागामुळे म्हणा प्राप्त झालाय. परंतु आम्ही जर एकदम काय म्हणू त्याला बेसावध राहिलो तर भविष्यामध्ये आम्ही सुद्धा अंधारात जाऊ. पण तसं होता कामा नये. म्हणून हा जो वर्ग आहे तो आताही धार्मिक असतो, श्रीमंत असतो, सिलवान गुणवान असतो. आणि तो आता श्रीमंत धार्मिक असल्या कारणाने भविष्यातही देखील तो सिलवान गुणवान आणि श्रीमंत राहतो. हा चौथा वर्ग मी तुम्हाला सांगतोय. शेवटचा भगवंताने सर्वोत्तम वर्ग सांगितला. आणि त्यामुळे आपलं जीवन हे वाया नाही गेलं पाहिजे. आपल्या जीवनाला अर्थ राहिला पाहिजे. मुलाबाळांवरती आपल्या चांगले संस्कार घातले पाहिजे बघा. कारण आज समाजामध्ये सगळीकडे आम्ही पाहतो खरंच उदासीनता आहे बघा. जयंतीला खरंच लोक एकत्र येतात, परंतु निवडणुकीमध्ये ते एकत्र राहत नाहीत. आणि धर्माच्या विहाराच्या बाबतीत म्हटलं, धार्मिकतेच्या बाबतीत म्हटलं तरी एकत्रच राहत नाही. पानाती पाता म्हणावं की पानाची पाता म्हणावं, यातला फरक जर 69 वर्षानंतर कळत नसेल, आपण किती पाण्यात आहोत हे आपणच आपल्याला पाहिलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. इतर धर्मियांचे लहान लहान मुलं, तरुण मुलं मुली, मध्यवयस्क आणि म्हातारेही लोक, त्यांना बरोबर धार्मिकतेची गोडी असते. असते का नाही? इकडं आहे का गोडी सगळ्यांना? नाही आहे गोडी सगळ्यांना. इकडं झुकायचं म्हटलं की हे सांगते बाबासाहेबांनी झुकायला नाही शिकवलं. कोणत्या पुस्तकात वाचलंय, कुठं वाचलंय याचा काही पत्ता नाही. पण याला एवढंच कळालं की हे म्हणते फेसबुकवर माझा बाप कोणासमोर झुकला नाही म्हणते आणि मी कोणासमोर झुकत नाही. तुला बापाचा अभ्यासच नाही, तू रायटिंग अँड स्पीचेस वाचलंच नाही, बाबासाहेबांचा चरित्र ग्रंथ तू वाचलंच नाही, तुला काय ढेकळं बाबासाहेब कळेल? हो, बाबासाहेब वाचावं लागते. जय भीम म्हणलं की झालं का? जय भीम म्हणल्यावर होते फक्त गाण्यावर तेवढ्या पुरतं नाचलं म्हणजे होते का? नाचायला कोणाला जमत नाही. आणि नाचणं तर लय जमते ना. आता तर बापा डीजे आलाय, जयंतीला जर लावला नाही तर जयंती बरोबर झाली नाही.
म्हणजे प्रबोधन नको म्हणते, प्रवचन नको म्हणते, धम्मदेशना नको म्हणते. आणि त्यामुळे हा जो वर्ग आहे समाजाचं नुकसान करणारा आहे. त्यामुळे माझी तुमची प्रत्येकाची इथे जबाबदारी आहे. भिक्खूंची जबाबदारी, भिक्षुणींची जबाबदारी आहे. आणि जे शून्य उपासक वर्ग आहे, उपासिका आहेत, त्यांची पण जबाबदारी आहे की समाजाला चांगल्या व्यवस्थित मार्गामध्ये आणणं. जो वाया चाललेला समाज आहे, व्यसनाधीन बनणारा जो तरुण वर्ग आहे, त्यांना सुव्यवस्थित बनवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे बघा. नाही तर केवळ बाबासाहेबांच्या नावाचा उदो उदो करायचा, भगवान बुद्ध ग्रेट होते, असे होते, तसं होतं म्हणायचं आणि मग झालं आपण जैसे थे तर असं होता कामा नये. मी रोज आणि रोज बोलतो आहे बघा. त्या दिवशी एका कार्यक्रमाला एका गावात गेलो तर ते म्हणे भंतेजी आमच्याकडे पोट जाती जास्त आहेत म्हणून लोक सुधरत नाही म्हणे. म्हणजे सोयीकीच्या वेळेला विचारतात म्हणे सोमस आहे का, लाडवण आहे का, आंधवण आहे का, बावणी आहे का, इनकर आहे का, काय तुमच्याकडे आहे का काय माहित नाही बापा. हा काय माहित नाही तुमच्याकडे आहे का नाही ते, कारण तुम्ही तेलंगणाच्या जवळ राहता आणि कर्नाटकच्या जवळ राहता आणि महाराष्ट्रातला शेवटचा तुमचा तालुका आहे नाही का. तर तुम्ही हे म्हणजे बॉर्डरवर राहता तुम्ही, तर तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे माहित नाही. पण त्या दिवशी सांगितलं त्या उपासकांनी, भंतेजी तुम्ही म्हणता खरं आहे सगळं काही, बाबासाहेबांनी समतामूलक समाज निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. बाबासाहेबांनी सुद्धा भगवान बुद्धाचे दाखले देऊन सांगितलं की बुद्ध धम्म महासमुद्रासारखा आहे, त्याच्यामध्ये जातीवाद वगैरे काही नाही आहे. त्या काळात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र लोक होते, भगवान बुद्धाकडे यायचे, कोणी उपासकाची दीक्षा घ्यायचं, कोणी भिक्खूची भिक्खुणीची दीक्षा घ्यायचं आणि त्यानंतर ते समसमान बनायचे. आणि बुद्ध स्वतः सांगायचे माझा धम्म महासमुद्रासारखा आहे. जसं महासमुद्राला वेगवेगळ्या ठिकाणावरून येणाऱ्या नद्या एक रूप होतात आणि त्या महासमुद्राचं पाणी ओंजळीमध्ये घेऊन असं कोणी म्हणू शकत नाही की हे अमक्या नदीचा आहे, टमक्या नदीचा आहे. तसा बुद्धाचा धम्म आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले मी स्वीकारला. आणि ते उपासक म्हणे भंतेजी आम्हाला दाखला देताना सांगितलं म्हणे, ते समोरचे सांगतात म्हणे का बाबासाहेब सोमस होते आणि आम्ही सोमस आहोत, तर तुम्ही मात्र इनकर आहे, अंधवर आहे, कोण कोण कोणते आहे आणि आपली काय सोयरी जमत नाही. मी म्हटलं बा तुमचं काही खरं नाही. काय खरंच खरं आहे का मला सांगा बरं तुम्ही. म्हणजे इथं जर असेल आपण तर काय इतर लोकांना आपण आदर्श घडवून देऊ, काय इतर लोक आकर्षित होतील आपल्याकडे, होतील काय. आपल्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी असतील तर इतर लोकांसमोर एक तर आपण हसं करून घेतो बघा. आणि त्यासाठी आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला गर्भित इशारे पण दिलेले आहेत की बौद्ध धम्म तुम्ही स्वीकारला करा, पण गळ्यामध्ये मडकं अडकून घेतल्यासारखं तुम्ही समजता कामा नये. उगम रीतीने बुद्ध धम्माचं आचरण करून तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा लागणार आहे. त्यासाठी शील सदाचार हा अत्यंत महत्वाचा आहे. नाहीतर लोखंडासारखा जंग जसा लोखंडाला संपवते तसे तुम्ही सुद्धा वैयक्तिक जीवनामध्ये असो का सार्वजनिक जीवनामध्ये असो तुम्ही संपल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी सुद्धा अनेक ठिकाणी असे इशारे दिलेले आहेत. त्यामुळे एकदा मला वाटतं कोकणामध्ये कुठेतरी बाबासाहेबांची सभा होती बघा. काही समाजात असे आणि तसे लोक असतात बघा. खेकडा प्रवृत्तीचे पण लोक असतात. खेकडा प्रवृत्ती समजते तुम्हाला, तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही, पण आनंद कौशल्य आणि भंतेजी होते आमचे, ते कधी कधी समाजातलं चित्र पाहून दाखला द्यायचे का काही काही ठिकाणी समाजामध्ये समाजाचंच नुकसान करणारे लोक असतात. जसं भगवंताने तणाचा दाखला दिला. तण तृण गवत, एखाद्या शेतामध्ये गवत पेरतात काय, गवत पेरते का कोणी, गवत पेरत नाही. गहू पेरतात, ज्वारी पेरतील, बाजरी पेरतील, काय काय पेरतील, पण ते पेरल्यानंतर फक्त ते पिकच येते का जमिनीतून, येते का. त्या पिकाबरोबर गवतही येते बघा. मग त्याला निंदन करावं लागते, खुरपण करावं लागते, ते काढून टाकावं लागते. कारण जे काही खत पाणी तुम्ही त्या पिकाला द्याल ते गवत जर काढून टाकलं नाही तर त्याचं ते नुकसान करते पिकाचं. भगवान बुद्धाने दाखला दिला की जसं त्या शेतामध्ये निघणारं तृण आहे, तण आहे, गवत आहे, त्या पिकांचं नुकसान करते, तसं समाजामध्ये सुद्धा खेकडा प्रवृत्तीचे जे लोक आहेत, कोणाचं जर नाव मोठं होत असेल, एखादी संघटना पुढे जात असेल, कोणाचा गौगोवा होत असेल आणि कोणी चांगलंही काम जरी प्रामाणिकपणे करत असेल तर समाजामध्ये अशी खेकडा प्रवृत्ती असते की त्यांना त्यांचे पाय खेचून मागे ओढायचं आणि जे चांगलं चाललंय ते जाग्यावर बसवायचं. मग ते आमच्या बाबतीत असो का तुमच्या बाबतीत असो
काही लोक असतातच बिलकुल, भगवंताने सांगितलं काही कुशल प्रवृत्तीचे लोक असतात आणि काही काही अकुशल प्रवृत्तीचे लोक असतात. चित्त प्रवृत्ती सांगितली भगवंताने आणि त्या चित्त प्रवृत्तीमध्ये मग बाबासाहेब एका ठिकाणी कोकणामध्ये कुठेतरी भाषण देत होते. नेमकं बाबासाहेब तिथं पोहोचले आणि तुमच्यातला एखादा माणूस आला बाबासाहेबांकडे आणि बाबासाहेबांना सांगत होता, बाबासाहेब आमच्या साईडला काही काही लोक असे आहेत की जी हुजूर जी हुजूर जी हुजूर करणारे. जी हुजूर समजते तुम्हाला? चाकरी, हांजी हांजी, साहेब चपला पुसून देऊ का तुमच्या, साहेब तुमचं काय काय करून देऊ का मी तुमचं, आणि मीच आहे साहेब, तुम्ही पहा माझ्याकडे फक्त, असे म्हणणारे लोक. म्हणजे गुलामीमध्ये चाकरीमध्ये असे काही लोक असतात. तर त्या काळात होते, आता आहेत तर उद्या राहतील. भगवंताने दोन्ही प्रकार सांगितले माणसांचे. काही लोक सज्जन असतात तर काही लोक एकदम वाईट मार्गावरती गेलेले असतात. काहींचं मन चांगलं असते, निर्मळ असते आणि काहींचं मन अशुद्ध असते. तर मग बाबासाहेब सभेसाठी गेले आणि एका कार्यकर्त्यानं बाबासाहेबाला सांगितलं की बाबासाहेब आम्हाला अडथळा इतर लोकांकडून तर आहेच आहे, पण आपल्यातीलही काही लोकांकडून अडथळा आहे. आम्ही तुमच्या परिवर्तनवादी चळवळीत काम करतोय, वेळ देतोय, बुद्धिमत्ता खर्च करतोय, पण आपल्यातलेच काही लोक तिथे खोडा घालण्याचा, खेकडा प्रवृत्ती करण्याचा प्रयत्न करतात बाबासाहेब, आणि इतर लोकांच्या पुढं पुढं करतात, इतर लोकांना घाबरतात आणि मग ते विचारूच नका. त्यावर तुम्हाला माहिती व्हावी म्हणून सांगितलं. मग काही लोकांनी भाषण केले, बाबासाहेबांचा अध्यक्षीय समारोपात नंबर लागला आणि मग बाबासाहेबांकडे माईक आला. बाबासाहेबांकडे माईक आला की तुम्ही जर कधी बाबासाहेबांची भाषणं वाचली असतील ना, तर बाबासाहेब पण छोट्या छोट्या चुटकुल्यांच्या बोधकथा सांगायचे बघा. तर त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी एक छोटीशी बोधकथा सांगितली आपल्या लोकांना उद्देशून. त्या काळाची आत्ता लागू होते ती. बाबासाहेब म्हणाले, एकदा एका जंगलामध्ये एका वाघिणीनं 2 पिल्लांना जन्म दिला आणि तिथे पिल्लाला जन्म दिल्यानंतर काही दिवस गेले. ती जंगलामध्ये शिकारीसाठी जेव्हा फिरत होती तेव्हा तिला एका मादी कोल्ह्याचे 2 पिल्ल दिसले की ज्यांची आई मरण पावली होती कोणीतरी शिकार करत. त्या वाघिणीला त्या मादी कोल्ह्याच्या 2 पिल्लांची दया आली. तिनं ते आपल्या तोंडात दोन्ही पिल्ल पकडले आणि तिच्या मनात विचार आला की आपल्या पिल्लांसह या पिल्लांना आपण वाढवलं पाहिजे. आता कोल्हा ते कोल्हा आणि वाघ ते वाघ, प्रवृत्ती असते, डीएनए मध्ये उतरतेच बघा. आता काहीचा डीएनए आहेत तसा, पाटलाचा घोडण महाराला भूषण, पुढं करणं, हांजी हांजी करणं, मग ते धम्माला बाजूला ठेवणं, बाबासाहेबांच्या विचाराला बाजूला ठेवणं, समाजाचं नुकसान होते तरी न कळणं, अशा प्रवृत्तीचे. मग बाबासाहेब म्हणाले त्या वाघिणीनं आपल्या पिल्लांबरोबर त्या कोल्ह्याच्या पिल्लांना सांभाळण्यासाठी आपल्या गुहेमध्ये ते पिल्लांना आणलं. मग एकूण 4 पिल्ल झाली. तर आता ही कोल्ह्याची पण पिल्ल लहान होती, वाघिणीची पण पिल्ल लहान होती. मग थोडी थोडी लहानाची मोठी होत असताना एकदा ती वाघीण शिकारीसाठी बाहेर पडली. हे 4ही पिल्ल गुफेच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर एक हत्ती आला आणि तो हत्ती नेमका त्या पिल्लांजवळ आला. मग तो हत्ती पिल्लांजवळ आल्यानंतर जे वाघाचे पिल्ले होते तर त्या हत्तीवर ते चवताळू लागले, तुटून पडले होते. ते ओरडत होते, एकदम हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते, गुरगुरत होते. बघा ते गुरगुरते. जसं बाबासाहेबांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण गुरगुरणं कोणतं? तर मारामारीचं नाही. कोणतं? मारामारीचं नाही, लेखणीचं गुरगुरणं. आपले कर्तव्य, आपले अधिकार हिसकावून घेण्यासाठी, आपली लायकी, आपली पात्रता तयार करणं, त्या योग्य समाजाचा उद्धार करण्यासाठी गुरगुरणं. हे तर बापा काहीतरी पिते, काहीतरी खाते आणि बायावर करते, कोण क्या करताय, त्यांनी लय बद मार खाते. याला काही अर्थ आहे का? काय
लय अन्याय अत्याचार होतात बघा ते. त्याला अर्थ नाही. शिक्षण घ्या म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणाले, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. वाघाचं पिल्लू जरी असेल, आम्ही थायलंड मध्ये जात असतो, श्रीलंकेमध्ये जात असतो, थायलंड मध्ये एक झू पार्क आहे. त्या झू पार्क मध्ये त्या वाघाचे छोटे छोटे पिल्ले आपल्या मांडीवर देतात फोटो काढण्यासाठी. त्याच्या जवळ गेलं तर ते पिल्लू असं गुर्र करते बघा. एवढंच पिल्लू मांजरी एवढं ते गुर्र करते, कारण त्याचा गुणधर्मच तो आहे. गुणधर्म समजतात तुम्हाला? सापाला डिवचलं की ते फणा काढणार म्हणजे काढणार, फुसफुस करणार म्हणजे करणार. विंचवाला डिवचलं की ते दंश करणार म्हणजे करणार. त्याचा तो गुणधर्म आहे बघा. तो बकरा असो, साप असो की काही असो. कुत्र्याला पण बघा, तुम्ही जर काही त्रास दिला तर ते गुर्र गुर्र करते बघा. म्हणजे ते त्याच्या मोड मध्ये येते. प्रत्येकामध्ये गुणधर्म आहेत. भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत. प्रत्येक जीवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहेत. तसे धार्मिक माणसामध्ये सुद्धा धार्मिकतेचे गुणधर्म असतात. ते वाकणारे, झुकणारे, लवणारे, विनम्र असतात. आणि जे अधार्मिक असतात ते टाईट पोझिशन मध्ये, कोण क्या करताय, कोण क्या करताय, माझ्यामुळेच आहे, कोण म्हणते मग, वगैरे वगैरे असं होते कधी कधी. तर मग बाबासाहेब म्हणाले, तो हत्ती आला, चाल करून आला होता. पिल्ल लहानच होते, कोल्ह्याचे पण पिल्ल लहान होते जे वाघिणीच्या सहवासात राहत होते, आणि वाघिणीचे पण पिल्ल लहानच होते. पण वाघिणीचा जो गुणधर्म आहे, वाघाचा जो गुणधर्म आहे, तो त्या वाघिणीच्या पिल्लांमध्ये होता. ते गुरगुरत होते. पण जे कोल्ह्याचे पिल्ल होते, त्या सिंह, तो हत्ती ओरडला जसा, तो सिंहाचे पिल्ल चिंगाट पळून गेले. तर बाबासाहेब म्हणाले सभेमध्ये, त्या तुम्ही सुद्धा वाघाची औलाद आहात, वाघाचे बछडे आहात, वाघाचे पिल्ल आहात, वाघाचे संतान आहात. जे वाघाचे पिल्ल असतील, बछडे असतील, त्यांनी इथे बसा, आणि जे कोल्ह्याचे औलाद संतान असतील त्यांनी इथून उठून जा. कोण म्हणाला असं माहिती तुम्हाला? बाबासाहेब म्हणाले. हे बाबासाहेबांनी आपल्याला बोलून दाखवलेलं आहे. आणि म्हणून आपल्यातले सद्गुण आपण जागे केले पाहिजे, ते वाढवले पाहिजे, ते समाजाच्या उद्धारासाठी कामी आणले पाहिजे, तरच आपला उद्धार होईल बघा. अन्यथा आपला उद्धार करण्यासाठी इथे कोणी येणार नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वतःला शुद्ध आणि बौद्ध बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा तुम्ही पाळल्या पाहिजे बघा. यांनी खंत व्यक्त केली की तिकडे चेन्नईकडे आम्ही गेलो, तामिळनाडूला गेलो, तिथे लोकांच्या घरावर झेंडा आहे नाही, अशी आहे परिस्थिती. तिकडे तर असेलच परिस्थिती, तो विषयच नाही बा. पण देगलूर आहे, त्याला अपवाद नसेल असा काही विषय नाहीये बघा. काही तुमच्यावर बोलतो असा विषय नाही, पण सगळ्या ठिकाणी आम्ही जातो, गावामध्ये, शहरामध्ये, सगळीकडे जातो. काही आजही लोक लपून झाकून राहतात बघा, आणि ते सिद्ध करतात की हम कमजोर है. पण बाबासाहेबांनी कोणाची उपमा दिली आपल्याला? वाघाची उपमा दिलेली आहे. आणि वाघ हा जागरूक असतो, सिंह हा जागरूक असतो. भगवंताने सांगितलं, जंगलाचा राजा असतो सिंह. आणि सिंहाची विशेषता काय असते? सिंह जर झोपला असेल तर तो एकदम असा बिलकुल बिंदास झोपत नाही कधी. झाडाचं पान जर पडलं तर सिंह उठतो आणि सिंहावलोकन करतो. हा जो शब्द प्रयोग आहे की नाही, सिंहावलोकन करणे, सिंहावलोकन करतो सिंहच फक्त. झाडाच्या पानाचा जरी आवाज झाला तर तो उठतो आणि उभं राहून इकडं तिकडं पाहतो. कुत्र्याच्या बाबतीत तसं होत नाही, सापाच्या बाबतीत असं होत नाही. आणि त्यामुळे आपण जागरूक असलो पाहिजे. बाबासाहेब हेही म्हणाले, जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विजू देता कामा नये. अनेक इशारे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत. आणि म्हणून माझ्या माता भगिनी असतील, माझे बांधव असतील, त्या सर्वांना हेच सांगणं आहे की अशा परिषदा तुम्ही इकडे घेतल्या पाहिजे. इकडे काम करण्याची मला वाटतं नितांत गरज आहे. आणि 4ही परिषदा ज्या मी तुम्हाला सांगितल्या, भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका यांनी खंबीर भूमिका घेतली पाहिजे. आपला वेळ धम्मकार्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? परिवर्तनाच्या लढाईत काय करावं लागेल? काय द्यावं लागेल? 3 गोष्टी द्याव्या लागतात. काय द्यावं लागेल? नुसताच जय भीम म्हणून आणि बाबासाहेबांचं गाणं ऐकून चालणार नाही. तर 3 गोष्टी तुम्हाला समाजाला द्याव्या लागतील. ज्यांना वाटते खरंच माझ्या रक्तात बाबासाहेब आहे, ते गाण्यापुरता नाही, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे.
कायचा ढेकळाचा भीमराव निघेल जयंती त्या दिवशी दारू पिऊन डान्स केल्यावर भीमराव निघेल काय? अरे भीम तर शुद्ध होता हो, बाबासाहेब तर शुद्ध आचरणिक होते, बिलकुल बुद्ध धम्माचं आचरण पालन करायचे, उपवासच पालन केलं विजयादशमीच्या दिवशी, धम्मदीक्षेच्या दिवशी. माहित आहे तुम्हाला? स्वतः म्हणाले मी विदेशामध्ये राहिलो, अमेरिकेला राहिलो, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये होतो, मी कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये राहिलो, थंड प्रदेशातील विद्यार्थी माझे मित्र माझ्या बरोबर होते, ते बिडी सिगारेट प्यायचे, दारू प्यायचे, पण मी कधी दारूला स्पर्श केला नाही, मी कधी बिडी सिगारेटला स्पर्श केला नाही. मी स्वतःला जपलं, मी संयमशील राहिलो, माझं चारित्र्य मी सांभाळलं. हे आपल्या बापाने आपल्या समाजाला सांगितलं, हे आपल्या समाजाने ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि जे लोक आपले स्वतःला जय भीमवाले म्हणून घेणारे असतील, स्वतःला बौद्ध म्हणून घेणारे असतील, स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे असतील, आणि ते जर आपल्या बापाच्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी दारू पिऊन नाचत असतील, तर त्यांच्या एवढं अज्ञानी आणि मूर्ख या जगात दुसरं कोणतं असू शकते? कारण तसं जर कोणी करत असेल तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा अपमान इतर लोक नाही तर आपलेच लोक करतात, असा त्याचा अर्थ होतो बघा. आणि त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या. बाबासाहेबांचे मुलं गेले हो, राजरत्न गेला, इंदू गेली, रमेश गेला बाबासाहेबांचा, गंगाधर गेला बाबासाहेबांचा, माता रमाई क्षयरोग झाला आणि भर तारुण्यात गेली. बाबासाहेब रमाई गेल्यानंतर ओक्साबोक्शी रडत होते, स्वतःला त्यांनी बंद खोलीमध्ये कोंडून घेतलं होतं आणि रमाईच्या बद्दल पश्चाताप व्यक्त करत होतो. तुम्ही वाचा बाबासाहेबांची ग्रंथ संपदा. रामू मी तुला वेळ देऊ शकलो नाही, क्षयरोग झाला होता रमाईला, आपल्या आईला, बाबासाहेब वेळ नाही देऊ शकले, पायाला भिंगरी बांधून फिरत राहील. गंगाधर गेला तेव्हा बाबासाहेब जागेवर नव्हते, रमेश गेला तेव्हा विदेशात होते. आईनं आपल्या रमाईनं 2-2.5 महिन्यानंतर मोठा ऊर करून छाती करून बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि कळवलं, साहेब मला माफ करा, आपला गंगाधर जाऊन आपला रमेश जाऊन 2-2.5 महिने झाले, शिक्षणामध्ये तुम्हाला व्यत्यय येऊ नये यामुळे तुम्हाला मी उशिरा कळवत आहे, आपला रमेश आपल्याला सोडून गेला. काय काळीज असेल, काय मन असेल त्यांचं. आपण कधी तसे खंबीर बनू, आपला अहंकार कधी गळून पडेल त्यांच्यासारखा. त्या बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाची पर्वा नाही केली. अहो डायबिटीस त्यांनाही होता, मणक्याचा त्रास त्यांनाही होता, बीपीचा त्रास त्यांनाही होता, अर्ध डोकेदुखीचा त्रास त्यांनाही होता. सगळ्या प्रकारचं दुःख जे तुम्हाला आहे का नाही त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्यांना होतं. विशेष म्हणजे आता तुम्हाला कोणी अपमानित करत नाही जास्त. अरे बाबासाहेबांना तर पदोपदी अपमानित केलं या देशातल्या व्यवस्थेनं हो. बडोद्याला आले बाबासाहेब, उच्च विद्या शिकून त्या बडोद्याला सयाजीराव गायकवाडांकडे नोकरी करत होते बाबासाहेब आपले. तिथे नोकरी करत असतानाचे प्रसंग तुम्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून, सिरियलच्या माध्यमातून पाहिले असतील. शिपाई कारकून माणूस एवढ्या मोठ्या उच्च शिक्षित असलेल्या माणसाकडे आलेल्या फायली आपल्या हाताला लागल्या आणि त्या बाटतील विंटाळतील म्हणून किंवा ती खुर्ची टेबल बाटला म्हणून गोमूत्र शिंपडत होते. बघा हे बाबासाहेबांनी भोगलं, तुमच्यासाठी आपल्यासाठी बाबासाहेबांनी भोगलेलं आहे. आणि त्यामुळे राजरत्नाचा प्रसंग जर तुम्ही कधी पाहिला, वाचला, ऐकला असेल आपल्याकडून तर तुमचं सुद्धा काळी चर्र करेल. बघा गोलमेज परिषदेच्या दरम्यान तो प्रसंग घडला होता. गोलमेज परिषद वाचली आहे तुम्ही? अस्पृश्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी गोलमेज परिषदेला, राऊंड कॉन्फरन्सला बाबासाहेब जायचं होतं. बाबासाहेब नेमकं तेव्हा राजरत्न जन्मला अगदी लहान होता. राजरत्न नेमका तो बाबासाहेबांवर गेला होता दिसायला. त्या राजरत्नाच्या वेळेला नेमकं बाबासाहेब मुंबईमध्ये होते. माता रमाईकडून कधी कधी त्या राजरत्नाला बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावरती, हातामध्ये, छातीला लावून खेळवलं. आणि बाबासाहेब नेहमी त्या राजरत्नाकडे पाहून म्हणायचे की माझा राजरत्न रामू, माझा राजरत्न बघ माझ्यासारखाच गोंडस आहे, माझ्यासारखाच गोल त्याचा चेहरा आहे, त्याची आभा, त्याचं कपाळ माझ्यासारखंच मोठं आहे आणि त्याची उंची पण वाटतं, तो उंच होईल असं वाटतो त्याच्याकडे पाहून. नक्षिकात तो गोरा पान आहे रामू, माझा राजरत्नाला मी माझ्यापेक्षा जास्त शिकवेल आणि मी जे समाजाचं काम करतोय त्याही पेक्षा जास्त काम माझा राजरत्न करेल असं मला खात्री वाटते, असं बाबासाहेब बोलायचे. नेमकं मुंबईमध्ये असताना बाबासाहेब एक दिवस असा आला, त्या राजरत्नाला ताप आला
राजरत्न तापेने फणफणत होता, तो प्रचंड गरम झालं, त्याचं शरीर उष्ण झालं आणि बाबासाहेबांनी त्याला जवळ घेतलं आपल्या छातीवरती. आणि ही गोष्ट बाबासाहेबांनी त्या काळामध्ये शंकर शास्त्रीला सांगितली. दिल्लीमध्ये असताना, दिल्लीमध्ये बाबासाहेब होते, नेमकंच बाबासाहेबांनी देशाला संविधान अर्पण केलं होतं. संविधान अर्पण करून आपल्या बंगल्यावर बाबासाहेब आले होते. आराम खुर्च्या होत्या बाबासाहेबांकडे. बघा, तुम्ही औरंगाबादला कधी आलात, पुण्याला सिम्बायोसिस कॉलेजमध्ये जर कधी गेलात, नागपूरला चिंचोलीला वगैरे कधी जर गेलात, तर तुम्हाला बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू, कपडे पाहायला मिळतील. तर बाबासाहेब उच्च विद्याविभूषित होते, विदेशात राहून आलेले होते, म्हणून त्यांचं राहणीमान वगैरे जे कोणतं होतं त्या लेवलचं होतं. तर बाबासाहेबांची आराम खुर्ची असायची. बघा, दिल्लीच्या पण, न्यू दिल्लीच्या घरी आणि मुंबईला पण, औरंगाबादला पण, मिलिंद कॉलेजच्या दरम्यान. तर दिल्लीला जेव्हा बाबासाहेबांनी संविधान देशाला अर्पण केलं, सायंकाळी बाबासाहेब आपल्या बंगल्यावर आले आणि बंगल्यावर आल्यानंतर आराम खुर्चीमध्ये, असं ती झोपणारी खुर्ची असते ना, त्या खुर्चीमध्ये असे पहुडले. पहुडल्यानंतर बाबासाहेब मध्येच हसत होते आणि मध्येच हुंदके देऊ देऊ रडत होते. त्यांच्या बाजूला असलेल्या शंकर शास्त्रीनं हे दृश्य बाबासाहेबांच्या हसण्यामध्ये, रडण्यामध्ये होणारा बदल पाहिला आणि बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब काय झालंय, तुम्ही मध्येच रडत आहात आणि मध्येच हसत आहात? तेव्हा ते शंकर शास्त्रीना बाबासाहेब म्हणाले, अहो शास्त्री, मी हसतोय यासाठी की आज एवढ्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जो समाज इथला एससी एसटी ओबीसी हजारो वर्ष धर्माच्या नावावर गुलामगिरीत खितपत पडला होता, शिक्षणाच्या संधीपासून वंचित होता, माणसं असून त्यांना माणसांसारखं जगता येत नव्हतं, वागता येत नव्हतं, मी मोठ्या परिश्रमाने संविधान लिहिलं. त्या संविधानामध्ये समता हे तत्व टाकलं. आजपासून आपल्या देशामध्ये इथे कोणीही कोणाला उच्च नीच मानणार नाही. इथे प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळेल. इथे लोकशाहीची मी निर्मिती केली आहे संविधानात्मक. इथला गरीबातला गरीब माणूस, बाई, ही नगरसेवक, सरपंच, सदस्य, आमदार, खासदार, राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सुद्धा बनू शकते. हे संविधानात्मक तरतूद मी करून ठेवली आहे, याचा मला मनस्वी आनंद होतोय. ज्यांना एका व्यवस्थेनं हजारो वर्ष तुमचं एवढंच काम आहे, तुम्ही गुलामगिरीच करायची आहे, याच्या बाहेर तुम्ही पडू शकत नाही, एवढंच तुमचं धर्म कर्तव्य असं सांगितलं जात होतं, ते मी मोडीत काढलं. स्त्रियांना चूल आणि मूल एवढेच अधिकार सांगितले जात होते, त्यांना त्याच्यातून मी वरती काढलं. हिंदू कोड बिल मी लिहिलं, तेही इथल्या हिंदू स्त्रियांच्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संविधानात्मक तरतुदी करून दिल्या. सगळ्या प्रकारचं रिझर्वेशन दिलं इथे. हे सगळं काही करत असताना मला आठवत होते मागचे दिवस, की इथे प्रचंड जातीभेद केला जात होता, इथे गरिबांना छळलं जात होतं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जात होता, स्त्रियांना छळलं जात होतं, शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवल्या जात होतं. पण आज मात्र संविधान अर्पण करत असताना त्याच्यामध्ये मी कोणत्या ह्या तरतुदी करून ठेवल्या की जेणेकरून सर्वांगीण विकास होईल स्त्रियांचा पण आणि एससी एसटी ओबीसीचा पण. त्याचा मला मनस्वी आनंद होतो आहे, म्हणून मी हसतो आहे. बाबासाहेब, आपण रडत का आहात? हसण्याचं तर कारण समजलं, तुम्ही रडत का आहात? त्यावर बाबासाहेबांनी मग हा प्रसंग सांगितला राजरत्नाचा. शास्त्री, हे सगळं काही मी आज कमवलंय, त्याचा मला मनस्वी आनंद होतोय. पण एकीकडे हे सगळं काही करत असताना एवढं काही आज मी उपलब्धी करून घेतली आहे, प्राप्त करून घेतलाय. आणि हे प्राप्त करण्यासाठी मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये माझं काय काय गमवलं, त्याचं मी सिंहावलोकन करत होतो, त्याची मी उजळणी करत होतो. तेव्हा एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येत आहे. माझ्या वैयक्तिक जीवनाची तर मी बरीच वजाबाकी केली. आज मी खिळखिळा झालो आहे. मला डायबिटीज, शुगर त्रास देते आहे. बीपी मुळे मला चक्रा येत आहे. मला धड चालता येत नाही. जळगाव 40 गावच्या सभेला गेलो असता
मी टांग्यातून खाली पडलो, माझा पाय फ्रॅक्चर झाला, काठी विना आणि कुणाच्या आधाराविना मी एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही, चालू शकत नाही. हे तर माझ्या वैयक्तिक जीवनाचं झालं, मला त्रास होतोय. माझ्या कौटुंबिक जीवनाला सुद्धा मी तिलांजली केली. कोणती? तर माझा गंगाधर बालपणातच मला सोडून गेला. माझा रमेश तर मी पाहिला नाही, मला तो सोडून गेला. इंदू नावाची मुलगी झाली मला, ती पण मला सोडून गेली. आणि राजरत्नाच्या वेळेला तर मी मुंबईमध्ये होतो, त्या राजरत्न तापेने फणफणत होता. मी त्याचा लाड करत होतो, त्याला मी छातीला पकडलं होतं. त्या राजरत्नाचं शरीर असं गरम झालं होतं, उष्ण झालं होतं. मी त्याला रंजवण्यात, तो रडत होता, रंजवण्याचा मी प्रयत्न करत होतो त्याला. आणि मध्येच माझ्या छातीला तो बिलगलेला असताना, मी त्याला रंजवत असताना त्याचं अंग, त्याचं शरीर थंडगार पडलं, त्याचं रडणं थांबलं. मला काही समजत नव्हतं. माझ्या परिवारातील आणि काही कार्यकर्ते माझ्या जवळ आले, त्यांनी राजरत्नाला हात लावला. मी पण त्यांना बोलू लागलो की राजरत्न बोलत नाहीये, आता तो थंडगार पडलेला आहे, काय झालं असावं. तेव्हा मला कार्यकर्त्यांनी, घरच्या लोकांनी सांगितलं, साहेब राजरत्न गेला. राजरत्न गेला म्हटल्याबरोबर माझ्या काळजाला चर्र झालं, असं की माझा राजरत्न मला सोडून गेला. तेवढ्यात राजरत्नाला मग खाली ठेवलं त्याला, आणि त्याच्या अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू झाला. अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू झाल्यावर एक कार्यकर्ता माझ्या जवळ आला. मी खुर्चीवर बसलो होतो, धाय मोकलून रडत होतो. तेवढ्यात तो कार्यकर्ता मला म्हणतो, कारण समाजही गरीब होता, मला म्हणाला, बाबासाहेब राजरत्नाचा अंतिम संस्कार करावा लागेल, त्याला गाडावं लागेल, त्याला दफन करावं लागेल, त्यासाठी नवा कोरा कपडा आणावा लागेल दुकानातून. तर काही पैसे जर असतील तर ते दिले तर आम्ही कापड घेऊन येऊ आणि राजरत्नाला त्या कापडात गुंडाळून आपण दफन करू. तेव्हा मी माझ्या दोन्ही खिशामध्ये, वरच्या खिशामध्ये, खालच्या दोन्ही खिशामध्ये हात घातले, पॅन्टच्या खिशामध्ये हात घातले, सदऱ्याच्या खिशामध्ये हात घातले, तर एक कवडी सुद्धा, एक आणा सुद्धा मला मिळाला नाही. आणि तेव्हा सुद्धा माझं काळीज चर्र झालं की माझा मुलगा गेला, त्याला गुंडाळण्यासाठी कापड घ्यायचा आहे, आणि मी एवढा अभागा आहे की माझ्याकडे एक आणा सुद्धा नाही मी देऊ शकत आहे. रामून माझ्याकडे पाहिलं माझ्या, आणि तिने आपल्या पदर लुगड्याचा फाडला आणि माझ्या राजरत्नाला त्याच्यामध्ये गुंडाळलं, आणि मग त्याचा दफन विधी केला. अहो शास्त्री, मला हा प्रसंग आठवला आणि म्हणून मी हुंदके देऊन रडतो आहे, बाकी काही नाही. मला समाजाकडून कोणता मानपान मिळाला नाही म्हणून रडत आहे, असा काही विषय नाही आहे. माझ्या मायानो, बहिणींनो, बाबांनो, भावांनो, मी तुम्हाला यासाठी आठवण करून देतो या प्रसंगाची, की रात्रच वैराची नाही आहे, तर दिवसही वैराचा आहे. तुम्ही कुठे पडलात? मान पान, सत्कार, स्वागत काय आहे याच्यामध्ये? अरे हे आम्हाला दिलेली फुलं सुकून गेली पा, सुकून गेली. काय मानपानाचा काय विषय आहे? काही नाही मानपानामध्ये. बनतेजी तर आमचे किती बोलतात कधी कधी की निरर्थक मान पान, याचा सत्कार कर, त्याचा सत्कार. कशासाठी? जर बाबासाहेबांच्या प्रति श्रद्धा आहे, जर बुद्ध धम्मसंघाच्या प्रति श्रद्धा आहे, तर कशाला मानपान पाहिजे? आणि नाही झाला मानपान तर कशाला फुगायला पाहिजे? तुम्ही औरंगाबादेत तुमच्यापैकी जर कोण आला असेल तर 19 ऑक्टोबरला आमचा 20वा वर्षावा समारोपाचा कार्यक्रम होता. फार मोठा कार्यक्रम झाला, तो समाजानेच आयोजित केला होता. आमच्यासाठी तो विशेष होता, थोडासा सुखद होता, कारण 20 वर्ष झाले. मात्र ऍक्च्युअली त्याच्यात काही नाहीये. थेरोन, महाथेरोन, सिनियर, ज्येष्ठ, भंतेजी वगैरे काही विषय नसते. भगवंताने आचरणाला, संयमशीलतेला महत्व दिलेलं आहे. भगवंताने ग्रहस्थांनाही सांगितलं, कोणाचे केस पिकले म्हणून, कोणी म्हातारं झालं म्हणून, कोणी फार बुद्धिमान आहे किंवा फार आचरणिक शुद्ध आहे, असा काही विषय नाही. या चिवराचाही बदल भगवंताने सांगितलं. कोणी भिक्खू आहे, कोणी थेरो आहे, कोणी महाथेरो आहे, हे फारसं महत्वाचं नाही आहे. कोणी सिलवान आहे का नाही, कोणी त्यागी आहे का नाही, कोणी धम्माचं कार्य करतो आहे का नाही, हे फार महत्वाचं आहे. मी नेहमी सांगतो, रोष वळवून घेऊन
की केवळ कपडे बदलले म्हणजे, केवळ मुंडन केलं म्हणजे, तुम्ही केवळ पांढरे कपडे घातले म्हणजे, फार सुतन गाथान वंदनान येते म्हणजे तुम्ही फार आपण मोठे झालो असा काही विषय नाहीये. धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेती. सेती म्हणजे झोपणे, धम्मचारी म्हणजे धम्माचं आचरण करणारी व्यक्ती. धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके. अस्मिन म्हणजे वर्तमानात, आता सध्या. अस्मिन लोके परमविच म्हणजे भविष्यातही. धम्मचारी सुखं सेती, सुखाने झोपतो, सुखाने वागतो, सुखाने राहू शकतो धम्मचारी. केव्हा? वर्तमानातही आणि भविष्यातही. त्यासाठी म्हणून भगवंताचं वचन आहे की तुम्ही धम्मवान धम्मचारी बनले पाहिजे. पण आज आम्ही अनेक ठिकाणी पाहतो बघा, नको त्या गोष्टीला महत्व दिल्या जातं. त्या औरंगाबादच्या कार्यक्रमात अनेक लोकांना वाटलं का भंतेजी कोणत्या राजकारण्यांना बोलवतील का, त्यांचा स्वागत सत्कार समारंभ करतील का, किंवा ज्यांनी ज्यांनी काही मदत केली आहे, दान दिलं, स्वइच्छेनं, आम्ही तर कोणाला मागत नाही. हे तुम्ही आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवर पाहत असाल. आमचा नारा आहे आताही औरंगाबादला द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपसना बुद्ध विहाराचं बांधकाम सुरू झालंय. आता बंतेजींच्या प्रेरणेतून, आशीर्वादातून 26 जानेवारी 2026 ला आम्ही भूमिपूजन केलं. तारीख युनिक असल्या कारणाने आता सध्या बांधकाम सुरू आहे आणि समाजाच्या स्वेच्छादानातून सिमेंट असेल, रेती असेल, खडी असेल, विटा असतील किंवा आर्थिक दान असेल, हे कोणाकडेही पावती बुका फाडून छापून किंवा कोणाकडे मागून आम्ही त्याचं 4 मजल्याचं बांधकाम करणार नाही आहोत. बाबासाहेबांनी आपल्या समाजाला जळमंता जळ ना एवढं दिलंय, मालामाल समाज झाला. आणि आम्ही जे हे काम करतोय धम्माचं, लोकांमध्ये श्रद्धा बीज पेरण्याचं काम करतोय. आणि याच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होईल आणि ज्यांना कुणाला वाटेल की बुद्ध शासनाची वृद्धी झाली पाहिजे, आपण आपली बुद्धिमत्ता, आपला वेळ आणि पैसा खर्च केला पाहिजे धम्म कार्यासाठी, कमाईचा 20वा हिस्सा दिला पाहिजे. 100 रुपयाचे 5 रुपये आपण धम्म कार्यासाठी योग्य ठिकाणी दिले पाहिजे, असं ज्यांना वाटेल त्यांचं आम्ही दान स्वीकारत आहोत. आम्ही काही मागत नाही आहोत, कारण भंतेजी आमची प्रेरणा आहेत. मुळाव्याला सुद्धा 4-5 माळ्याचं विहार आहे. कोणाकडूनही ज्याला नावाची अपेक्षा आहे त्यांच्याकडून काहीच घेतलं नाही. बघा, ते गुरुजी आहे आमची, प्रेरणा यांच्यापासून आहे. ज्यांचं नाव अपेक्षित आहे ज्याला, त्याच्याकडून काहीच घेतलं नाही. आम्ही तिथे होतो शाळेमध्ये, तेव्हाही लोक यायचे, आमचं नाव देता का, आम्हाला हेलान द्यायचं आहे, बिस्ताना द्यायचं आहे. भंतेजी म्हणायचे नाही, विहार जे बनेल लोकांच्या श्रद्धेनं दिलेल्या, स्वेच्छेनं दिलेल्या दानातूनच बनेल. आणि त्या दानातूनच मुळाव्याला सुद्धा मोठं धम्मदूत महाविहार निर्माण झालाय. जिथे आम्ही शाळेत होतो, जिथे आम्हाला धम्माचा बाळ कडू मिळाला, आज औरंगाबाद असेल, महाराष्ट्रात असेल, भंतेजीच्या प्रेरणेनेच काम करतोय. हेमधम्म भंतेजी असतील, पूजनीय धम्मसेवक भंतेजी असतील, किंवा महाराष्ट्रातील ज्येष्ठ भंतेजी असतील, तर तो औरंगाबादेत जो कार्यक्रम घेतला ना, कोणत्या राजकारण्यांना आपण निमंत्रित केलं ना, कोणाकडून कोणता आपण निधी वगैरे घेतला. समाजाने भरभरून मदत केली आणि त्या समाजाच्याच दानावरती एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला. महाराष्ट्र, तुमचा कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कितीतरी राज्यातून लोक आले होते बघा, हजारोंच्या संख्येने. त्यांना पूर्ण वेळ जेवणाचा कार्यक्रम होता. मंडप, भला मोठा मंडप होता. उपाय ठेवायला जागा नव्हती. स्टेजवर 200च्या जवळपास भिक्षू होते बघा, ज्येष्ठ कनिष्ठ भिक्खू भिक्खुनी होत्या. प्रचंड संख्येने उपासक उपासिका होते. लोकांना वाटलं बा भंतेजीला ध्यान राहिलं नाही की काय, कोणाचा स्वागत समारंभ भंतेजीने केलाच नाही. फक्त भिक्खूंचाच स्वागत समारंभ केला, त्यांना संगदान केलं. कोणाचं नावही नाही, गावही नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मंडपसाठी, भोजन दानासाठी कितीतरी लोकांनी, आणि त्यांनाही मी बोलून दाखवलं की नाव गावानं सत्कार समारंभ होणार नाही बरं का, कारण प्रेरणा भंतेजीची होती. पण त्यांनी सुद्धा श्रद्धेनं दिलं आणि तो तेवढा मोठा कार्यक्रम घडून आणला. आणि म्हणून तुमचा मला अभिमान यासाठी आहे की तुम्ही कोणाला, इतर लोकांना न मागता ही स्वाभिमानी धम्म परिषद घडून आणली, याचा मला मनस्वी आनंद होतोय. पुढल्या वर्षी सुद्धा मी सुरुवातीलाच म्हणालो, पहिली शेवटची ठरता कामा नये. खेकडा प्रवृत्ती निर्माण सगळीकडेच होते, तुम्ही काय त्याला अपवाद नाही. आमच्यातही आहे. विशेष म्हणजे तुमच्या माहितीसाठी
श्रमण जीवन जगत असताना सुद्धा खेकडा प्रवृत्ती आहे. म्हणजे जळाऊ वृत्ती, कोणी पुढे चाललंय किंवा काय जे असेल, कोणी विद्वान बनत आहे, श्रीवान बनत आहे, तर त्यांच्याबद्दल आकस निर्माण होतोच होतो. माणसामध्ये निर्माण होणारा नैसर्गिक हा गुण आहे. कारण बरं न दिसणं हे कोणाच्या मनात कधी कोणत्या माध्यमातून उत्पन्न होईल हे सांगता येते का? हे सांगता येत नाही. आणि म्हणून हे कार्य सुरू आहे. मी बाबासाहेबांचे मुद्दे काही तुम्हाला जे सांगितले ते हेतू पुरस्सर सांगितले. तुम्ही सुज्ञ आहात हे समजून घ्याल आणि आपापसामधले मतभेद मनभेद विसरून जाऊन एका दिलानं, एका मनानं, एका बापाचे लेकर आहेत असं समजून मान पान पद प्रतिष्ठा याला महत्व न देता मी एक धम्माचा उपासक आहे, मी एक धम्माची उपासिका, मी बाबासाहेबांचा एक सच्चा भीमसैनिक आहे, मी बाबासाहेबांची सच्ची लेक आहे. माझं देणं लागते समाजासाठी आणि म्हणून त्याच्यात माझा स्वार्थ न ठेवता मी एकत्र येऊन दाखवेल समाजासमोर. मी हसं करून दाखवणार नाही, कारण माझे भिक्खू धम्मगुरू इथे येणार आहेत, एवढ्या लांबून येणार आहेत आणि त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी मला बसायचंय, इथे दान द्यायचंय, इथे मदत करायची. हा विचार आपल्या सगळ्यांच्या मनात असायला पाहिजे आणि तो निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पूजनीय भंतेजी जी मी माफी मागतो की मी आधी इथे बोललोय भंतेजीच्या पुढे बसून, कारण यांच्या बाजूला बसायची पण आमची काही पात्रता नाही बघा, काही बोलण्याची पण पात्रता नाही. कारण भंतेजी आमचे गुरु आहे, तर हे सगळं जे काही आहे पूजनीय भंतेजी मुळेच आहे. भंतेजी अध्यक्ष आहेत, पूजनीय धम्मसेवक भंतेजी यानंतर ते अध्यक्षीय समारोप करतील. तेव्हा पुनश्च एकदा संपूर्ण देगलूरकरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती वैविध्यपूर्ण प्रवचन आहेत, वेगवेगळ्या विषयांवरची जे प्रवचन आहेत. मिलिंद प्रश्नही आपण काही शिकवला या वर्षावासामध्ये, त्याचा विस्तारही करण्याचा आम्ही आमच्या अल्पबुद्धीने प्रयत्न केला. या पुढल्या वर्षावासामध्ये राहिलेला मिलिंद प्रश्न आम्ही शिकवणार आहोत. महामंगल सुत्ताचे पूर्ण 39 एपिसोड आपल्या चॅनल वरती आहेत. त्याचबरोबर वत्सल सुत्त देखील आहे, सिगालोवाद सुत्ताच्याही धम्मदेशना आहेत. मी हे सांगतोय यासाठी की आज सोशल मीडियाचं युग आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे, भारी भारीचे अँड्रॉइड असतील, आयफोन असतील, त्याच्यात युट्यूब तर आहेच आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे. या सगळ्यांवरती आपण ऍक्टिव्ह राहू. बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतो आहे. तेव्हा आपण सर्वांनी आपल्या चॅनलवरील प्रवचन ऐकत राहावीत, आपल्या परिवाराला ऐकवावीत, समाजाला सुद्धा व्हॉट्सअप वरती शेअर करत राहावीत अशी एक सूचना करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आमच्या रेवत भंतेजींची पण फार इच्छा होती, तेव्हा भंतेजींच्यासाठी एकदा साधुकार द्या आपण. त्यांचा मोठा खटाटोप आहे रेवत भंतेजींचा की आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं. भंतेजींच्या विनंतीस मान देऊन आम्ही इकडे आलो. भंतेजींना पण निरोगी उदंड आयुष्य लाभावे ही मंगल. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.